Let's rewind the time. 'Cause every time I look around, you're never there. You're never there. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज परत सेम रुटीन जिमचंच, पण फक्त जे आपले 2 होते फ्रेंड्स कन्सिस्टंट राहणार होते जिमसाठी, ते आज परत झोपून राहिलेत. एक म्हणजे ती समृद्धी आणि एक श्रुतिका. हा पण अजून एक आहे ती श्रुती, ती कन्सिस्टंट बिचारी, ती येते. पण या बाकीच्या दोघी आळशीपणा करतात येण्यासाठी. तर जाऊया तिच्यात वर्कआउट घेऊन. कबीर होय, तर बघा त्या दोघी नाही आल्यात, ती बिचारी आली आज. लाईट बंद, हे काय होतं? म्युझिक बंद आहे, कॉपीराईट येण्याचं काही टेन्शन नाही. हां, म्युझिक बंद आहे. कालच्या व्हिडिओला कॉपीराईट आला होता. गेला तो, बरं झालं तो गेला. तर कॅमेरा सेट करत होतो, बाकी काय नाही. तर काय आज शोल्डर आहे, कसली एकदम सभ्य बोलते ना शोल्डर. जाम मस्त आहे तिचं. तर नमस्कार सगळ्यांना. कारण आपले मित्र आहेत जिममधले, यांना आपण थोडी माहिती पण देतो वर्कआउटची. पण आज त्यांनी स्वइच्छेने काहीतरी गिफ्ट आणले आपल्याकडे. पण ॲक्च्युली ते मला माहिती ते काय, त्यांच्यात फायदे ते सांगतील तुम्हाला, त्याचा फायदा काय किंवा त्यांचे फायदे सांगा काय. नमस्कार. हे ॲफ्रेश, जसं की आपण याला एक न्यूट्रिशन म्हणून यूज करणार आहे. तर याच्यातून आपल्याला आपल्या बॉडीमधलं जे टॉक्सिन आहे ते बाहेर काढण्याचं काम हे ॲफ्रेश काम करतं. आणि याचे फॅट लॉससाठी खूप चांगला उपयोग आहे. याला आपण चहाच्या ऐवजी वापरू शकतो. आपण जर ग्रीन टी जर प्यायला घेतली तर आपल्याला ती कडू लागते, पण ही ग्रीन टी म्हणून पण यूज करू शकतो. हे कडू लागत नाही आणि आपलं शरीरामधलं पूर्ण टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम करतं. तर माझे आवडते शिक्षक आहेत, त्यांनी मला जिमच्या पहिल्या दिवशीपासून थोडं काहीतरी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आणि मी तसं त्यांना फॉलो करतोय आणि हळूहळू माझं वेट लॉस होत चाललंय. तर हे माझे छोटंसं गिफ्ट माझ्या टीचरांना मी आणलेलं आहे, त्यांनी ते स्वीकार केलं. थँक्यू, धन्यवाद. तर चला, बाय बाय. बनवायचं काम चाललंय. आचारा फोन करतो, हातातलं काम सोडायचं आणि याचं काहीतरी करायला घ्यायचं. याला लेट झालेलं आवडत नाही अजिबात. आता चपात्या करायचं बंद केलंय. चिंगी आहे का? तुम्ही बघू शकता खूप काही आहे. पूर्ण बुक आहे, ही माझी नोटबुक आहे. ह्यामध्ये मी सगळं नोट डाऊन करत असतो. माझा थोडा करतो अभ्यास. I think about you every day and night.
सर्वांना. आता आपली तयारी चालली कुठे माहेरी जायची. माहेरी म्हणजे भावाची घराची वास्तुशांती, लेकीच्या घराची वास्तुशांती, दोघांचं मिळून जे घर छान तयार झालंय. तुम्हाला पण खूप आनंद आहे ना सगळं बघून, आणि आम्हाला पण आहे असं वाटतं की आता कधी जाऊन बघतो. तर तीच तयारी चालू केली जायची. आपली निघण्याची तयारी उद्या सकाळी आपण निघणार. तर आता पहिली सुरुवात आपण काय काय घेतलंय, त्यांना कुठून घेतलंय, कसं घेतलंय हे मी तुम्हाला सांगते. आपली इथून आपल्याला तिकडे जायचंय महालक्ष्मी माताच्या मंदिरामध्ये, तर ओटी भरायची. ओटी भरायची तर इथूनच मी प्रत्येक वेळी इथूनच साडी घेऊन जाते. तर ही साडी म्हाताऱ्यांची ओटी भरण्यासाठी घेतली. तर कशी आहे, काय कलर वगैरे सांगा. आणि मंदिरात थोडंसं मला 2-3 वेळा बघितलं, जरा असं हे नाही वाटलं, तर आपल्या इकडून घेऊन गेलेलं छान वाटते. आपल्या याने ही घेतलीत मी, ही म्हाताऱ्यांची ओटी भरण्यासाठी साडी. आणि यानंतर घेतली ही आपल्या सोनासाठी पूजेला तिला घालायला साडी. तिला हिरवाच कलर पाहिजे होता. म्हणजे माझं होतं की मी तिला अगोदर घेतलेला थोडा पिवळचा ऑरेंज कलर घेतलेला, पण तिने तो नाही झाला. मग मी परत चेंज करून ही साडी घेतली. ही साडी मी हिंद माताला घेतली ताईनं, वलकल दुकान म्हणून, तिथे मी घेतली. आणि ही बसली मला 2700ला, म्हणजे 2700 रुपये हिची किंमत होती. तर मग बघा आता मी खोलली तर घडी मला परत हे नाही होणार, कशी बसली किंवा महाग स्वस्त काय माहिती नाही. ब्लाऊज शिवायला दिलेला आहे. आणि साडी सांगा कशी काय, आता कशी पूर्ण खोलली तर हे होत आहे बघा. कशी वाटती कमेंट करून सांगा ताईंनो. तिच्याकडे हिरवे कलर खूप आहे, पण तिचं होतं की मानाची साडी मला हिरवीच पाहिजे, मग हिरवाच कलर तिच्यासाठी घेतला. हे झाले. आणि भाऊंचे कपडे मी तिकडेच घेतले ताईंनो. माहिती की भाऊंना तिकडे मी ब्लेझर वगैरे घ्यायला सांगितलं, त्यांचं मेजर वगैरे माझ्याकडे प्रॉब्लेम वगैरे. आणि मग ही टोपी आपल्याकडं इकडे तर अशाच भेटतात, पण तिकडे कोल्हापूर साईडला थोडी वेगळी पद्धत आहे, पण इकडे मला जशी वाटली की पूजेला अशी लागते. ही शॉल आणि टोपी एवढं तरी माझ्या बरोबर, बाकीचे कपडे भाऊंचे तिकडे. मग हे इकडनं मी घेऊन जाते. हे झालं सोनाचं आणि भाऊंचं. सोनाचं आणि याच्यावर हा ग्रीनवाला पर्कर, साडीला मॅच पर्कर पण घेतलेला आहे. एकदम प्रॉपर असं भेटत नाही, पण म्हटलं याच्या खाली काही दिसून येत नाहीये, हिरवा होऊन जातोय. प्रॉपर असा कलर मला पाहिजे होता, सेम असा, पण नाही भेटला, खूप काळपट दिसत होता. मग मी जरा हिरवाच घेतला. असू दे म्हटले. हे भाऊंचं आणि सोनाचं हे एवढं सध्या तरी माझ्याकडे आता एवढंच आहे. आणि हो त्यामध्ये आता शिवानीची सागरची पण घराची पूजा आहे. आता आपण इथून जायचं तर त्यांना पण नेलं पाहिजे ना. सागरसाठी शॉल, टोपी आणि कपडे हे सागरसाठी. आणि त्यानंतर मग हे ब्लाऊज पीस वरतून असंच ठेवले मी. आणि शिवानीसाठी साडी, ब्लाऊज. मग नारळ वगैरे आपण तिकडेच घेऊ, इथून कशाला नुसती साडी नको, ब्लाऊज पीस त्याच्यावर ठेवून घेतलाय. आणि हिरवच द्यावा असं वाटलं याच्यावरती. साडीचा दोघींना हिरवा कलर नाही घेता आला मला. तर ही शिवानीसाठी साडी कशी वाटते सांगा, कलर कसा काय ही शिवानीला. आणि त्यानंतर ही साडी तर मला सोनाने इथंच घेतली ती भाऊंची पसंतीची. ही साडी मला इथे घेतलेली भाऊंनी, हिंद माताला आपल्याकडे घेतलेली. कशी काही ताईंनो, मला तर खूप आवडला हा कलर, आणि माझा आवडतीचा कलर आहे हा. यशला मेन म्हणजे पहिला आणला त्याच दिवशी यशला आवडलेला. त्याच्यावर ब्लाऊज शिवून रेडी झालाय माझा. हे बघा ब्लाऊज रेडी, सगळं काही आपलं तयार आहे. हे माझं. आणि यानंतर तिने निमोनची आई म्हणजे माझी सासूबाई, तिची आई आणि माझी सासूबाई निमोनच्या आईसाठी तिने ही साडी, आणि मी त्याच्यावरचं ब्लाऊज पण शिवून घेतलंय त्यांना. ही खोलली तर हे होतंय असं नाही का. नऊवार, ही नऊवार लागते ना सासूबाई, अशा नऊवार घालत्या काटा पदराच्या कधीतरी काही फंक्शनला, नेहमी नाही घालत त्या. पण मला आवडला हा कलर. हिरवा नाही आहे ताईंनो, हा मोरपिसी कलर आहे. आणि मोरपिसी कलर त्यांना चांगला वाटतो बाकी कलरपेक्षा. हा मोरपिसी कलर मला आवडतो त्यांना, असं मी मागे पण एकदा घेतलेला. तर ही साडी मी आपलं परेला रिटेल म्हणून आहे ना, रिटेलमध्ये मी ही 2000ची घेतली.
2000 रुपये किंमत. तिथे काही कमी जास्त काही होत नाही, काही नाही. जो त्यांचा रेट आहे त्याच याने होत आहे. पण मला आवडतं, त्यांच्याकडच्या साड्या मला आवडतात. ही रिटेलमध्ये आणि त्याच्यावर ब्लाऊज सोनाली बोली सगळं माझ्या आईला ब्लाऊज वगैरे त्याच्यावर आहे. हा इथं मॅच होतोय, काठाला मॅच होतोय. हा ब्लाऊज वगैरे पण शिवून तयार आहे. ही झाली तिच्या निमोनच्या आईची आणि माझ्या सासूबाईंची ही खरेदी. आणि त्यानंतर तिचे दादाचे कपडे. तिच्या दादाचे कपडे म्हणजे यशच्या पप्पाचे काय होतंय, त्यांना व्हाईट, फक्त व्हाईट पाहिजे सगळं. कधी पण काही असू द्या, नॉर्मल कधीतरी इकडे जीन्स घालतात, पण व्हाईटच कपडे घालतात ते. पॅन्ट व्हाईट, शर्ट व्हाईट, त्याच्यावर मग एक हे कपडे त्यांचे रेमंडचे चांगले कपडे त्यांना, म्हणजे रेमंडचाच कपडा लागतो नेहमी व्हाईटमध्ये. आणि त्यावर काही शिवलं त्यांनी शिवून घेतलं हे जॅकेट. हे जॅकेट शिवून घेतलं, याच्यावर घालून बघितलं, छान वाटतंय, सूट होतंय. हे त्यांचं म्हणजे सोनालीच्या दादाचे हे कपडे. हे झालं तिच्या दादाची खरेदी ही. आणि यशनी घेतले बरेचसे, त्यांनी घेतले. काही पण जे पूजेला घालणार आहे ते अजून त्यांनी घेतले नाही, नॉर्मल असे घेतले. नॉर्मल घेतले ते. पूजेला काही दुसरं घालणार आहे मग ते नाही केलं मी. आता त्यानंतर काय आपलं हे दिलीची साडी झाली, हे शर्ट झाले. आणि आता त्यात सगळ्यात म्हणजे खायचं. तिच्या निमोनच्या आईने तिला शेंगदाणे वगैरे जे काय पाहिजे ते हे वेगळं. ती खूप ओरडती, मला काहीच आणायचं नाही, तू रिकामी काही आणायचं नाही. पण मी थोडंसं घेतलंय गपचूप, तिला काही सांगितलं नाही आहे, घेतलंय. आणि सगळं आहे. तर पहिलं ही सोन्याची नथ, तिला बिलकुल माहिती नाही, तिला आयडिया नाही. कारण तिने मला शपथ घातलेली की मला काही तू घ्यायचं नाही, फक्त तू यायचं. तुझी दादाची आम्ही वाट बघतोय सगळ्यांची, तुम्ही या, बाकी काही एक आणायचं नाही, फक्त तिला आम्ही तिथे पाहिजे. पण मी गपचूप केली. ताईंनो कशी आहे बघा डिझाईन. आणि हे तारवाली नाही आहे, म्हणजे काय आपण बोलतो ना असे काय ग, प्रेस. हां, प्रेस करायची अशी खोलून. मला खोलता नाही येते, खोल रे. हां, खोलून दाखवते. बघ मी असं खोलून दाखवूया, म्हणजे ते आयडिया येते त्याची. इकडे काढून घेते हातामध्ये. हे तिला बिलकुल माहिती नाही. हे आता मला एवढं ऐकवणार आहेत, बघूया. हे बघा आता याच्यावरही काढलं नाही ते. हां, आणि ही नवीन अशी प्रेस करायची म्हणतो ना आपण, तर सोनाकडं आहे तारीवाले. पण एकदा ती अशी बोली की मला ती तारीवाली नथ घालायचं खूप हे होतं ग. आणि मग मी तेव्हाच म्हणजे तिला माहीतच नाही, मी फक्त माझ्याच मनाने मी गपचूप केलेली ही. आणि छोटीशी ताई पण म्हणजे अशी थोडीशी हे देते. हिचं वजन 1 ग्रॅम आणि 500 मिली हे वजन आहे तिचं. हे बघा इथे दिसत पण असेल. आणि दिसतंय का, उलट आहे ना. 1 ग्रॅम 500 मिली हे कारण. आणि हे बनवून कोणी दिली, माझी मैत्रीण. तुम्ही बघितले ना माधुरी ताईचे मिस्टर आले आणि रात्री झाली माझ्याकडे. ही खूप छान बनवून दिली, सुंदर, मला तर खूप आवडली. आणि त्यानंतर काय बघ केलंय, सोनालीला पट्ट्या, पायातले पैंजण. तिला बिलकुल माहिती नाही आहे, ती एवढे मोठे घालत पण नाही. पण मला असं वाटलं की आता पूजा आहे, हेवी साड्या वगैरे घालणार, तर असं वाटलं की थोडंसं म्हणजे मी जसे मोठे मोठे घालते, माझ्या पायात पैंजण खूप मोठे असतात, जाड. तर बघा डिझाईन दिसते का ताई तुम्हाला, दिसत असेल तर. तर असे म्हणजे मला जी डिझाईन आवडली ती मी घेतली. तुम्ही पण सांगा तुम्हाला कशी वाटती. आणि कशी वाटली खरेदी आपली ते पण मला सांगा. चालेल. आता हे सगळं मी तुम्हाला दाखवलंय, पॅक करते. अजून भरपूर काही तयारी बाकी आहे आणि जेव्हा निघणार काय तेव्हा तुम्हाला सांगणारच आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी तर माहेरीच चालले, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अंदाज जाणार काय आले पुढे कार्यक्रम कसं काय, ते अंदाज तुम्ही लगेच ओळखणार. पण चला
ठीक आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. यायचंच होतं मला. टाक टाक तू बिंदास टाक. जिल्ह्यात काय होईल? काय काय करून बडबड करणार मला. फोन हो. थांब ना, मला जरा केस सोडू दे. थांब जरा, सुंदर नाही दिसली पाहिजे मी. चला मी आजचा व्लॉग इथेच संपवतो. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईबही करा. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा खेळत राहा. येतो मी. श्री स्वामी समर्थ.